उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या तत्परतेमुळे सोलापूर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील आग आटोक्यात आली। शुक्रवारी सायंकाळी 7च्या सुमारास शहराच्या मध्यभागी असलेल्या ऐतिहासिक भुईकोट किल्ला परिसरातील खंदक बागेत अचानक आग लागल्याची घटना घडली। आगीचे प्रचंड लोळ बाहेर दिसत असल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली। या घटनेची माहिती एका सजग नागरिकानं तात्काळ सोलापूरच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी महेश देवकर यांना दिली। परिस्थितीचं गांभीर्य ओळखून त्यांनी विलंब न लावता अग्निशमन अधिकारी साळुंखे यांच्याशी संपर्क साधत अग्निशामक दलाची गाडी त्वरित घटनास्थळी रवाना केली। अग्निशामक दलाच्या तत्पर कार्यवाहीमुळे आग आटोक्यात आणण्यात यश आलं। घटनास्थळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी स्वतः भेट देऊन पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक उपाययोजनांच्या सूचना दिल्या। पुरातत्व विभाग, महापालिका, पोलीस प्रशासन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून भुईकोट किल्ला आणि खंदक बागेच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र बैठक घेऊन ठोस उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला। या आगीत काही प्रमाणात वृक्षांना फटका बसला असला तरी मोठी हानी टळली आहे। आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून याबाबत चौकशी सुरू आहे। काही नागरिकांच्या म्हणण्यानुसार काही तरुण किल्ल्याच्या पळवाटेतून आत प्रवेश करून अंमली पदार्थांचं सेवन करतात, त्यामुळं आग लागली असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। याप्रसंगी सुरक्षा कर्मचारी, पुरातत्व विभागाचे अधिकारी, महापालिका कर्मचारी, महानगरपालिका अग्निशामक दलाचे जवान तसंच पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या उपमहापौर ज्ञानेश्वरी महेश देवकर यांची उपस्थिती होती। उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे।